विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 9वी प्रथम सत्र परीक्षा सरावासाठी विषय मराठी, वेळ 3 तास, गुण 80, निर्मिती व संकल्पना श्री नाना शिवले आणि श्री प्रवीण मुंडे. इथे दिलेली प्रथम सत्र परीक्षेची कृतीपत्रिका आपण आपल्या वहीत सोडवावी म्हणजे आपला सराव होईल. कृतीपत्रिकेसाठी सूचना. 1. सूचनेनुसार आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या काढाव्यात. आकृत्या पेनानेच काढाव्यात. उपयोजित लेखनातील कृतींसाठी सूचना किंवा निवेदन या आकृतींची आवश्यकता नाही. तसेच या कृती लिहून घेऊ नयेत. स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. विभाग 1 गद्य, पठित गद्य. प्रश्न 1 अ. उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 7 गुण. 1. आकलन, आकृती पूर्ण करा. 2 गुण. 1. कोसबाडच्या टेकडीवरून ज्ञानयज्ञ तेवत ठेवणाऱ्या. 2. अनुताईंच्या डोळ्यातील अश्रू पुसणाऱ्या. वरील कृती सोडविण्यासाठी आपण उतारा वाचूया. काही माणसं वादळं झेलतात आणि पचवतात, पुढं विशाल सागराचं रूप धारण करतात. तर काही माणसं वादळामुळे कोलमडून पडतात. तर काही माणसं वादळ पचवण्याचे धडे दुसऱ्याकडून घेतात. आयुष्यभर आदिवासींसाठी जव्हारमधील कोसबाडच्या टेकडीवरून ज्ञानयज्ञ तेवत ठेवणाऱ्या थोर समाजसेविका आणि शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांचा समावेश यापैकी पहिल्या श्रेणीत करावा लागेल. त्यांच्या निधनानं कोसबाडची टेकडी हळहळली आणि परिसरातील सर्व आदिवासींना हुंदके फुटले. अनुताईंच्या निधनानं एका व्रतस्थ जीवनाची अखेर झाली. थोर शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहवासात वाढलेल्या अनुताईंचं एकूण जीवनच त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा यांचा सुरेख मिलाप होता. वयाच्या केवळ 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. विवाह असतो तरी काय हे समजण्यापूर्वीच म्हणजे केवळ 6 महिन्यातच त्यांच्या येवल्याशा कपाळावरील कुंकू नियतीनं कायमचं पुसून टाकलं. भातुकलीचा खेळ मोडला. पण छोट्या अणूनं आभाळा एवढं दुःख पचवलं, कोलमडून टाकणारं वादळ पचवलं. ताराबाईंनी त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले. दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीने उभ्या राहिल्या. त्या कधीही पराभूत न होण्यासाठी त्यांनी स्वतः शिक्षण घेणं सुरू केलं. बाहेरून अभ्यास करून त्यांनी पदवी मिळवली. समाजव्यवस्थेत पिचलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंगा नेण्याचं व्रत स्वीकारलं. बालक ग्रामशिक्षण केंद्रानं सुरू केलेल्या पूर्व प्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून कामास प्रारंभ केला आणि ताराबाईंच्या निधनानंतर त्या संस्थेच्या संचालक झाल्या. ताराबाईंच्या रोपट्याचं त्यांनी पुढे वटवृक्षात रूपांतर केलं. वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्र आणि सातत्यानं नवनवे प्रयोग ही त्यांच्या कामाची त्रिसूत्री होती. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणाऱ्या आणि दारिद्र्याचा शाप कपाळावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना अनुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला, मायेची ऊब दिली आणि असंख्य मनांमध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली. शिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्त्या, विचारवंत, लेखिका अशी विविध रूपं व्यक्त करत त्यांनी आदिवासींमध्ये चांगलं स्थान मिळवलं. दिलेल्या उतार्याच्या आधारे पुढील कृती सोडवायची आहे. कृती 2 कोसबाडला कार्य करताना दिसून आलेली अनुताईंची रूपे. 2 गुण. कृती 3 स्वमत. हा उतारा वाचल्यावर अनुताई वाघांची तुमच्या मनात निर्माण झालेली प्रतिमा तुमच्या शब्दात लिहा. प्रश्न 1 आ. उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 1. आकलन, आकृती पूर्ण करा. 1. सहाय्यक अभियंता असतानाची विश्वेश्वरय्या यांची कामगिरी. 2 गुण. उतारा वाचूया. मुंबई सरकारच्या नाशिक विभागात सार्वजनिक बांधकाम खात्यात सहाय्यक अभियंता पदावर त्यांना नियुक्त करण्यात आले. त्याच वर्षी त्यांनी खानदेशामधल्या
एका नाल्यावर पाईप बसवण्याचे अशक्यप्राय व आव्हानात्मक काम मोठ्या कौशल्याने करून दाखवले. त्यांच्या कामावर वरिष्ठ मंडळी बेहद्द खुश झाली व त्याचीच फलश्रुती म्हणून सिंध प्रांतातील सक्कर शहराच्या पाणी पुरवठ्याची क्लिष्ट जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. झाले असे, सक्कर नगरपालिकेने गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी सिंधू नदीच्या किनाऱ्याजवळील एका उंच डोंगरावर एक जलाशय बांधला होता. नदीचे पाणी मोठ्या पंपाने खेचून त्या जलाशयात साठवले जाई. मग वाळू मिश्रित गढूळ घाणेरडे पाणी मुक्तपणे नागरिकांना पुरवले जाई. बिचाऱ्या नागरिकांना पाणी सोसवत नव्हते आणि प्रचंड खर्चामुळे पाणी फिल्टर करणे नगरपालिकेला झेपत नव्हते. विश्वेश्वरय्यांनी हे आव्हान स्वीकारले व त्यांनी अत्यंत व्यावहारिक व अल्पखर्चिक तोडगा काढला. नदीच्या काठाजवळ पात्रातच एक गोल व खोल विहीर खोदून काढायला लावली. विहिरीच्या तळापासून नदीच्या प्रवाहाखाली एक बोगदा खणला. नैसर्गिक पद्धतीने विहिरीमध्ये स्वच्छ व शुद्ध पाणी साचू लागले. स्वप्नातही दिसणार नाही असे जलामृत आपल्या अंगणात आलेले पाहून सक्करकरांच्या डोळ्यात आनंदाचे पाणी आले. तो साऱ्या भारतीयांच्या कुतूहलाचा कौतुकाचा विषय झाला. त्यांनी 1907 स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. त्यांच्या सेवेचा गौरव म्हणून मुंबई सरकारने त्यांना पेन्शन दिली व त्यांनी गरजेपुरते पैसे ठेवून सारी पेन्शन गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व शैक्षणिक संस्थांच्या उभारणीसाठी खर्च केली. इच्छा एकच, आपल्यासारखा कोणी प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत असेल तर त्याला प्रोत्साहन लाभावे. मानवतेचे मूल्य कृतीने जोपासणाऱ्या विश्वेश्वरय्यांनी आपल्यातल्या माणुसकीचे असे लोभस दर्शन घडवले. कृती 2. विश्वेश्वरय्या यांनी पेन्शन यांच्यासाठी खर्च केली 2 गुण. 3. स्वमत 3 गुण. सक्करकरांसाठी विश्वेश्वरय्या यांनी केलेले कार्य तुमच्या शब्दात लिहा. प्रश्न 1 उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 1. आकलन. आकृती पूर्ण करा. 2 गुण. 1. गावागावात फुलांसाठी असावीत. 2. घराघरात केवळ फुलांसाठी असावा. आता आपण उतारा वाचूया आणि त्याच्या आधारे या आधी दिलेली कृती लिहूया. फुले कोणाला आवडत नाहीत? ती सर्वांनाच आवडतात. कोणाला ती पूजेसाठी हवी असतात, कोणाला ती हार तुरे, गजरे किंवा वेणीसाठी हवी असतात. पण फुलांसाठी फुले या भावनेने त्यांच्याकडे कोणी पाहत नाही. फुले शक्यतो वेलीवर किंवा फुलझाडांवर राहू द्यावीत. ती गळून पडली तर गोळा करावीत. पारिजातकाचा सडा आपण सतत पाहतच असतो. वेलीवरची फुले कोमेजण्याची वेळ जाणून घेतली व त्यापूर्वी काही तास ती तोडली तर फुलांच्या दृष्टीने न्यायाचे होईल. फुलांचा विचार असा भावनात्मक पातळीवरून करू नये असे अनेकांना वाटेल. पण फुलांची कोमलता भावनांना स्पर्श करणारी असते. फुले म्हणजे निसर्गाचे भावकाव्यच जणू. अशी ही फुले तशी कोणाचीच नसतात आणि तरीही ती सर्वांची असतात. रंग, रूप, गंध यांची अखंड उधळण करून आपले जीवन रसपूर्ण, अर्थपूर्ण, भावपूर्ण करण्याचे काम ती मूकपणे करीत राहतात. या फुलांचे उतराई व्हावे कसे? जड वस्तूंची पूजा फुलांनी करण्याऐवजी फुलांची पूजा भावनांनी केली तर ती अधिकच फुलतील आणि जगाचे नंदनवन करतील. गावागावात फुलांसाठी मंदिरे असावीत. घराघरात केवळ फुलांसाठी स्वतंत्र चौरंग असावा. 2. आकलन. आकृती पूर्ण करा. 2 गुण. फुले कशासाठी हवी असतात? विभाग 2 पद्य. प्रश्न 2 कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 1. आकलन. चौकटी पूर्ण करा. 2 गुण. 1. गावगाड्यासोबत हरवलेल्या गोष्टी. आता आपण कवितेचे वाचन करूया. कवितेचे नाव मी वाचवतोय. कवी सतीश काळसेकर. हाकेतून हद्दपार होते आई, हमराईच्या थांबल्यात गोठ्यातल्या गाई. हरवत चाललाय किराण आणि भुसार, सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर. लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा, निघून चाललाय गावगाड्यासोबत मुकाट. कलईची झिलई विस्तवासोबत निघून गेली,
मागच्या धगीवर रटरटणारी आमटी राखेसहित दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर. बोलाचालीतून निघून चालली माझ्या आईची बोली. सुटीत आता खेळत नाहीत मुलं विटी दांडू आणि लगोऱ्या. थांबून गेलाय त्यांचा दंगा, आट्यापाट्या आणि पिंगा. परकऱ्या मुली खेळत नाहीत आता आधीचे मातीतले खेळ. पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनेलवर, बघत क्रिकेटची मॅच आणि उलगडत क्राईम थ्रिलर. लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते, शब्द बापुडे केवळ वारा तसे विरून जातायत. मी वाचवतोय माझी कविता आणि माझी आई आणि माझी बोली आणि माझी भूमी कवितेसोबत. या कवितेवर आधारित खाली काही कृती दिलेल्या आहेत, त्या सोडवा. कृती 2 आकलन. आकृती पूर्ण करा. सुपरमार्केटच्या झगमगाटात हरवत चाललेत. कृती 3 ओळींचा सरळ अर्थ लिहा. हाकेतून हद्दपार होते आई, हमरायच्या थांबल्यात गोठ्यातल्या गाई. 2 गुण. 4 काव्यसौंदर्य. मॉलच्या अतिक्रमणामुळे छोट्या दुकानदारांना फटका बसतो, याबाबत तुमचे मत स्पष्ट करा. 2 गुण. प्रश्न 2 अ. पुढीलपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. गुण 4. कविता या झोपडीत माझ्या किंवा धरिला पंढरीचा चोर. कृती 1 प्रस्तुत कवितेच्या कवयित्री 1 गुण. कृती 2 कवितेचा विषय 1 गुण. कृती 3 कवितेतून मिळणारा संदेश 2 गुण. प्रश्न 2 आ. पुढे दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. गुण 4. निंदास्तुती सम मानिती जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. या ओळींचे रसग्रहण करताना आशय सौंदर्य, काव्यसौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये या मुद्द्यांमधून लिहायचे आहे. विभाग 3 स्थूल वाचन. प्रश्न 3 पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 6 गुण. 1 व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुणदोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे, हा विचार सोदाहरण स्पष्ट करा. 2 प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रापैकी तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंगचित्राचे तुम्ही केलेले निरीक्षण बारकाव्यांसह स्वतःच्या शब्दात लिहा. 3 लहान मुलांचे हास्यचित्र काढणे अवघड आहे, याबाबत तुमचे मत स्पष्ट करा. विभाग 4 भाषा अभ्यास. प्रश्न 4 अ. व्याकरण घटकांवर आधारित कृती. 1 पुढील ओळीतील अलंकार ओळखून उपमेय व उपमान ओळखा. 2 गुण. उदाहरण शाळा म्हणजे दुसरी माताच. 2 रसविचार. पुढील ओळीतील रस कोणता ते लिहा. 1 गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार. 2 धैर्य आमुचे आजमावून पाही, झुरळ पाहता पळून जाई. 3 वाक्प्रचार. 4 गुण. पुढीलपैकी कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा. 1 मात करणे. 2 पाठीशी उभे राहणे. 3 धूम ठोकणे. 4 आश्रय देणे. प्रश्न 4 आ. भाषिक घटकांवर आधारित कृती. 1 शब्दसंपत्ती. 1 विरुद्धार्थी शब्द लिहा. 1 गुण. 1 सुरुवात. 2 स्वदेशी. पुढील शब्दसमूहाबद्दल 1 शब्द लिहा. 2 गुण. 1 व्रताने स्वतःला बांधणाऱ्या. 2 गावातील रहिवासी. 3 पुढील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द लिहा. 1 गुण. जाणीवपूर्वक. 4 पुढील शब्दाचे 2 समानार्थी शब्द लिहा. 1 गुण. 1 धरती. 2 पाणी. 2 लेखन नियमानुसार लेखन. पुढील अशुद्ध शब्द लेखन नियमानुसार शुद्ध लिहा. कोणतेही. 2 गुण. 1 आदरांजली. 2 दूरदृष्टी. 3 भातुकली. 4 निर्मूलन. 3 विरामचिन्हे. 1 गुण. नावासमोर चिन्ह लिहा. 1 प्रश्नचिन्ह. 2 पूर्णविराम. 4 गटात न बसणारा शब्द लिहा. नित्य, नेहमी,
पुन्हा सदा सतत 1 गुण. विभाग 5 उपयोजित लेखन. प्रश्न 5 अ. पुढील कृतींपैकी कोणतीही एक कृती सोडवा. 1. पत्रलेखन 6 गुण. रसिक कला मंडळ, समर्थनगर, पुणे. आकाश कंदील आणि पणत्या तयार करण्याची कार्यशाळा. दिनांक 4 व 5 नोव्हेंबर सायंकाळी 4 ते 7. स्थळ रानडे सभागृह, समर्थनगर, पुणे. प्रवेश निशुल्क. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य. वस्तू खरेदीची सुवर्णसंधी उपलब्ध. पत्राचा विषय आहे कार्यशाळेत तयार झालेल्या वस्तू खरेदीची मागणी करणारे पत्र संबंधित मंडळाला लिहा. पत्रलेखन किंवा सारांश लेखन या दोनपैकी एक कृती आपल्याला सोडवायची आहे. आता आपण सारांश लेखनाची कृती पाहूया, ज्याला 6 गुण आहेत. खाली दिलेल्या उतार्याचा तुमच्या शब्दात 1/3 सारांश लिहा. फुले कोणाला आवडत नाहीत? ती सर्वांनाच आवडतात. कोणाला ती पूजेसाठी हवी असतात, कोणाला ती हार, तुरे, गजरे किंवा वेणीसाठी हवी असतात. पण फुलांसाठी फुले या भावनेने त्यांच्याकडे कोणी पाहत नाही. फुले शक्यतो वेलीवर किंवा फुलझाडांवर राहू द्यावीत. ती गळून पडली तर गोळा करावीत. पारिजातकाचा सडा आपण सतत पाहतच असतो. वेलीवरची फुले कोमेजण्याची वेळ जाणून घेतली व त्यापूर्वी काही तास ती तोडली तर फुलांच्या दृष्टीने न्यायाचे होईल. फुलांचा विचार असा भावनात्मक पातळीवरून करू नये असे अनेकांना वाटेल, पण फुलांची कोमलता भावनांना स्पर्श करणारी असते. फुले म्हणजे निसर्गाचे भावकाव्यच जणू. अशी ही फुले तशी कोणाचीच नसतात आणि तरीही ती सर्वांची असतात. रंग, रूप, गंध यांचे अखंड उधळण करून आपले जीवन रसपूर्ण, अर्थपूर्ण, भावपूर्ण करण्याचे काम ती मूकपणे करीत राहतात. ह्या फुलांचे उतराई व्हावे कसे? जड वस्तूंची पूजा फुलांनी करण्याऐवजी फुलांची पूजा भावनांनी केली तर ती अधिकच फुलतील आणि जगाचे नंदनवन करतील. गावागावात फुलांसाठी मंदिरे असावीत. घराघरात केवळ फुलांसाठी स्वतंत्र चौरंग असावा. या उतार्याचा आपल्याला 1/3 सारांश लिहायचा आहे. म्हणजे दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचायचा आणि तो उतारा किती शब्दांमध्ये दिलेला आहे त्याचा 1/3 सारांश लिहायचा आहे. उदाहरणार्थ 105 शब्द असतील तर आपल्याला 35 ते 40 शब्दात दिलेला उतारा त्याचा मूळ अर्थ न बदलता लिहायचा आहे. प्रश्न 5 आ. पुढील 3 कृतींपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 10 गुण. 1. जाहिरात लेखन 5 गुण. पुढील शब्दांच्या आधारे आकर्षक जाहिरात तयार करा. कंसात शब्द दिलेले आहेत: छत्री, रेनकोट, पाऊस. 2. कथा लेखन 5 गुण. प्रश्न: पुढील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचार व कल्पनेने कथा पूर्ण करा. प्रकाश आणि अनवर जीवश्य कंठस्थ मित्र. एकाच वर्गात, एकाच बाकावर बसणारे, एकत्र डबा खाणारे सच्ची सोबती. दिवाळीची सुट्टी लागली आणि अनवर आईबरोबर गावाला गेला. आता सुट्टी संपेपर्यंत हे मित्र भेटणार नव्हते. दिवाळीची सुट्टी संपायला 2 दिवस होते. प्रकाशला अनवरच्या भेटीची ओढ लागली होती. सुट्टीतला अभ्यास पूर्ण करण्यासाठी प्रकाशने दप्तर काढले. पुस्तकात त्याला अनवरने लिहिलेली चिठ्ठी मिळाली. त्याने उत्सुकतेने चिठ्ठी वाचायला घेतली आणि 3. वृत्तांत लेखन. पुढील विषयावर वृत्तांत लेखन करा. प्रेरणा माध्यमिक विद्यालय, थेरगाव, पुणे. विज्ञान प्रदर्शन उद्घाटन सोहळा. स्थळ प्रेरणा माध्यमिक विद्यालय, पटांगण, थेरगाव, पुणे. दिनांक 12 सप्टेंबर 2020. वेळ सकाळी 11 वाजता. या कार्यक्रमास तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून वृत्तांत लेखन करा. प्रश्न 5 ई. लेखन कौशल्य 8 गुण. पुढीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा. 1. आत्मकथन. वर्गातील फळा तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहा. विषय: मी फळा बोलतोय. 2. वैचारिक निबंध. झाडे लावा, देश वाचवा. किंवा प्रसंग वर्णन. पुढील बातमी वाचा. राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत रेवती फडतरे महाराष्ट्रातून प्रथम. प्रसिद्ध वक्ते नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते रेवतीचा विशेष गौरव सोहळा. संस्था, मुख्याध्यापक, शिक्षकांकडून कौतुक. रेवतीकडून मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद.
पालक आनंदी, अभिनंदनाचा वर्षाव, शुभेच्छा. वरील सोहळ्याला तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंगलेखन लिहा. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ ऐकलात, पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ निर्मिती आणि संकल्पना श्री नाना शिवले, माजी उपसभापती, शिक्षण मंडळ पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्रेरणा माध्यमिक विद्यालय, लक्ष्मण नगर, थेरगाव, पुणे आणि श्री प्रवीण मुंडे, श्रीमती SD गणगे प्रशाला, कृष्णानगर, चिंचवड, पुणे. धन्यवाद.